नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. 1 नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून गेली 67 वर्षे आम्ही पाळत आहोत. केंद्र सरकारने मुंबई प्रांतातील मराठी बहुभाषिक भाग अन्यायाने त्यावेळेच्या म्हैसूर व आताच्या कर्नाटक राज्यामध्ये अन्यायाने डांबला. तेव्हापासून सीमावासीय 1 नोव्हेंबर हा काळा दिन सूतक दिन म्हणून आजही पाळत आहेत. केंद्र सरकारने सीमा भागावर जो अन्याय केलाय तो दूर होईपर्यंत हा दिवस सूतक दिन म्हणून पाळत राहतील. सीमावासियांना जेव्हा न्याय मिळेल तेव्हा खरे स्वातंत्र्य मिळेल. सीमाप्रश्न सुटेपर्यंत आपण मय समितीच्या नेतृत्वाखाली कार्य करूया व येणाऱ्या काळा दिनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहूया, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे. बेळगाव तालुक्यातील बसुर्ते, बेकिनकेरे व चंदगड तालुक्यातील महिपाळगड येथील शेतवडीमध्ये धरण बांधण्याचा घाट प्रशासनाने चालवलाय. या योजनेतून 2.7 TMC क्षमतेचे धरण उभारण्यात येणार असून यासाठी परिसरातील 250 एकर जमीन संपादित केली गतिमान झाले आहेत. शेतकरी तितक्याच पद्धतीने त्याला विरोध दर्शवत आहेत. निसर्गरम्य आणि सुपीक जागेमध्ये हे धरण उभारण्यात येणार आहे. यातील पाणी यमकणमर्डी विधानसभा मतदारसंघातील काही गावांसाठी नेण्यात येणार आहे. याबाबतचा आराखडा तयार करण्यात आला असला तरी या प्रकल्पामुळे शेतकरी भूमिहीन होण्याचा धोका निर्माण झाला असून तातडीने ही योजना रद्द करावी, अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही, अशी चेतावणी शेतकऱ्यांकडून देण्यात आली आहे. आज गुरुवारी या संदर्भात काही अधिकारी सर्वे करण्यासाठी आले असता शेतकऱ्यांनी त्यांना जाब विचारून माघारी धाडले. प्रसंगी शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटू लागलाय. हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात जिल्हा कायदा सेवा प्राधिकार केंद्र सुरू करण्यात आलं आहे. बुधवारी जिल्हा मुख्य सत्र न्यायाधीश त्यागराज N. इनवळी यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. हिंडलगा मध्यवर्ती कारागृह व जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, जिल्हा सर्जन डॉक्टर विठ्ठल शिंदे, कारागृहाचे प्रभारी मुख्य अधीक्षक V. कृष्णमूर्ती, प्रशासकीय अधिकारी B.S. पुजारी, सहाय्यक अधीक्षक मल्लिकार्जुन कोंडनूर आदी उपस्थित होते. बेळगाव जिल्ह्यात सर्वत्र दिवाळीचा माहोल असताना पाऊस मात्र यात अडथळा बनू लागलाय. हवामान खात्याकडून काल बुधवारपासून ते शनिवार 2 नोव्हेंबर अशा 4 दिवसांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. परतीच्या पावसाने पकडलेला हा जोर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. बेळगावसह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. काल तालुक्यातील पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस देखील झाला. आज गुरुवारी पुन्हा शहरामध्ये हलक्या सरी झाल्या, मात्र वातावरण ढगाळ असल्याने लांब पल्ल्याचे ग्राहक बाजारात येत नसल्याने बाजारपेठामध्ये म्हणावी तशी गर्दी दिसत नाहीये. बेळगाव कृषी उत्पन्न बाजारात आज गुरुवारी बटाटा रताळी दरामध्ये घसरण झाली. रताळी प्रति क्विंटल 1200 ते 2100 पर्यंत दर झाला. दरामध्ये 1200 रुपयांची घसरण झाली. ऐन दिवाळी सणामध्ये व्यापाऱ्यांनी बाजाराकडे पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. कांदा मार्केटमधील व्यापाऱ्यांनी दिवाळी सणामुळे काल बुधवारी सवाल बंद ठेवला होता. व्यापाऱ्यांनी मागील सोमवारी सवाल केला होता, पण कांदा ओला होता, त्यामुळे दर कोसळले होते. यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. मात्र आता रताळीचा दर देखील निम्म्याहून अधिक कमी झालाय. गेल्या 2 दिवसांपूर्वी चापगाव परिसरात असलेल्या टस्कर हत्तीने आपला मोर्चा आता कारलगा शिवोली भागामध्ये वळवला आहे. येथील भात आणि ऊस पिकामध्ये धुमाकूळ घालून शिवोली येथील सयाजी पाटील आणि विठ्ठल ठाकूर यांच्या भात आणि ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी हत्तीला जंगलात हुसकावण्यासाठी बुधवारी दिवसभर प्रयत्न केले, मात्र पिकात शिरलेला हत्ती बाहेर न आल्याने अधिकारी आणि नागरिक हतबल झाले आहेत. हत्तीने आपला मुक्काम याच परिसरात ठोकल्याने नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालंय. जिल्ह्यामध्ये रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन नैऋत्य रेल्वेने बेळगाव मिरज मार्गावर पॅसेंजर रेल्वे काही दिवसांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस पॅसेंजर रेल्वे धावणार आहे. यामुळे प्रवाशांना प्रवास करणं सोयीचं ठरणार आहे. बेळगाव मिरज पॅसेंजर सकाळी बेळगावमधून निघणार असून अवघ्या 3 तासात मिरजला पोहोचेल. त्यानंतर दुपारी व सायंकाळी मिरज येथून निघालेली रेल्वे रात्री बेळगावला पोहोचणार आहे. पॅसेंजरला चांगला प्रतिसाद मिळाल्यास पुढील काळातही पॅसेंजरची मुदत वाढवण्याची शक्यता आहे,
असे मध्य रेल्वे विभागाचे राज्य सचिव व्ही सोमण्णा यांनी गुरुवारी सांगितले. गेल्या 1 वर्षांहून अधिक काळापासून अनगोळची बस सेवा कोलमडली आहे. गेल्या वर्षी अनगोळ भागातील अनेक भागामध्ये नवीन ड्रेनेज पाईपलाईन घालण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यात गणेशोत्सवाच्या आधी रघुनाथ पेठ येथील बस मार्गावरील रस्ता खोदाई करून त्या ठिकाणी नवीन ड्रेनेज लाईन घालण्याचे काम सुरू केले. तेव्हापासून आजपर्यंत जवळपास 1 वर्षांहून अधिक काळ लोटला तरीही अनगोळची बस लक्ष्मी मंदिर येथील शेवटच्या बस थांब्यापर्यंत येत नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा बेळगाव जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून आलेल्या जनतेच्या तक्रारी ऐकून घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गोकाक येथील हिल गार्डन व घरातील कार्यालयात बोलावण्यात आलेल्या समस्या निवारणासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्या मंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासमोर मांडल्या. समस्यांकडे लक्ष देऊन त्यांना प्रतिसाद दिल्याने त्यांचे जनतेतून कौतुक करण्यात आले. कर्नाटक राज्योत्सवाचा एक भाग म्हणून शुक्रवारी 1 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणारी मिरवणूक शहरातील जिल्हा क्रीडांगण आणि कृष्णदेवराय सर्कल येथून सुरू होणार आहे. ही मिरवणूक डॉक्टर BR आंबेडकर रोड, कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल, काकतीवेस, गणपत गल्ली, कांबळीखूट, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, किर्लोस्कर रोड, धर्मवीर संभाजी महाराज चौक, यंदेखूट, कॉलेज रोड मार्गे सरदार कॉलेजच्या मैदानावर समाप्त होईल. कर्नाटक राज्योत्सव 1 नोव्हेंबर रोजी बेळगाव शहरात साजरा होणार असून या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतूक सुरळीत राहावी यासाठी दिनांक 1 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 5 वाजल्यापासून दिनांक 2 नोव्हेंबर 2024 रोजी पहाटे 2 वाजेपर्यंत बेळगाव शहरात सर्व प्रकारच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. तसेच कर्नाटक राज्योत्सव मिरवणुकीच्या मार्गावरून जाण्यास दुचाकी वाहनांना दिनांक 1 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 5 वाजल्यापासून दिनांक 2 नोव्हेंबर 2024 रोजी पहाटे 2 वाजेपर्यंत मनाई असेल. भारतीय परंपरेनुसार दीपावली सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिव्यांचा उत्सव अशी ओळख असणारा दीपावली सण समाजातील प्रत्येक घटक आपल्या परीने मोठ्या उत्साहात साजरा करतो. दीपावली सणादरम्यान विविध धार्मिक विधी पार पाडले जातात. यातीलच एक महत्त्वाचा धार्मिक विधी म्हणजे लक्ष्मी कुबेर पूजन होय. पंचांग शास्त्रानुसार काही ठिकाणी गुरुवारी सायंकाळी लक्ष्मी कुबेर पूजन केले गेले, पण आज बहुतांशी घरांमध्ये व व्यावसायिकांनी पूजनाची तयारी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खरेदीसाठी एकच लगबग दिसून आली. दिवाळीत प्रदूषणकारक ठरणारे फटाके फोडण्यावर सरकारने बंदी घातली आहे. केवळ ग्रीन फटाक्यांना परवानगी आहे. या पार्श्वभूमीवर मनपाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री वेगवेगळ्या फटाके दुकानांना भेटी देऊन तपासणी केली. प्रदूषणकारक फटाके अधिकाऱ्यांनी जप्त केले. मनपाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर संजीव नांद्रे, मोहम्मद सादिक धारवाडकर, मल्लेश आदिवासी आदींचा समावेश असलेल्या पथकातील अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री बाजारपेठेतील फटाके दुकानांना भेटी देऊन तपासणी केली. ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषण टाळण्यासाठी सरकारने केवळ ग्रीन फटाक्यांना परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी तपासणी मोहीम हाती घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 11व्यांदा सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. पंतप्रधान यांनी BSF, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सच्या जवानांना मिठाई खाऊ घातली. पंतप्रधान 11 वर्षांमध्ये सर्वाधिक 4 वेळा जवानांमध्ये जम्मू काश्मीरला गेले. तत्पूर्वी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 149व्या जयंती आणि एकता दिनानिमित्त मोदी गुजरातमधील केवडिया येथे पोहोचले होते. आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.